नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण मुंबईच्या एका अत्यंत ऐतिहासिक आणि रंजक अशा शारदाश्रम विद्या मंदिर या संस्थेचा प्रवास उलगडणार आहोत. एक अशी शाळा जिने फक्त स्थानिक शिक्षण क्षेत्रातच नाही तर जागतिक क्रिकेटमध्येही आपला एक वेगळाच आणि अमिट ठसा उमटवला आहे. एका सामान्य शाळेतून थेट जागतिक पातळीवरचे दिग्गज घडवण्याची ही किमया कशी साधली गेली आहे हेच आज आपण या माहितीतून समजून घेणार आहोत. चला तर मग या शाळेच्या प्रवासावर एक नजर टाकूया. संस्थेची सुरुवात, ऐतिहासिक आचरेकर पर्व, दिग्गजांच्या शाळेतल्या खोड्या, अभ्यासक्रमात झालेले बदल, शाळेतील व्यावसायिक शिक्षण आणि सर्वात शेवटी आजची नवीन क्रिकेट पिढी या क्रमाने आपण पुढे जाणार आहोत. सुरुवात करूया पहिल्या भागापासून, संस्थेची स्थापना आणि सामान्यांसाठी शिक्षणाचं ध्येय. या शाळेचा पाया 1949 मध्ये समाजसेवक बाबूराव परुळेकर आणि त्यांच्या पत्नी सुशीला यांनी रचला. पण ते फक्त पारंपरिक शिक्षणावरच थांबले नाहीत, तर 1961 मध्ये त्यांनी तांत्रिक शिक्षणाची जोड दिली. पुढे 1975 मध्ये कनिष्ठ महाविद्यालय सुरू झालं आणि 1994 मध्ये एक स्वतंत्र तांत्रिक विभाग उभारला गेला. विचार करा, एका छोट्याशा उपक्रमातून सुरू झालेली ही शाळा आज तब्बल 5,500 विद्यार्थ्यांना घडवत आहे. या संपूर्ण प्रवासामागचा उद्देश अगदी स्पष्ट होता. समाजातील तळागाळातील आणि विशेषतः खालच्या मध्यम वर्गातील मुलांना अगदी दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, हे संस्थापकांचं मुख्य ध्येय होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बदलत्या काळानुसारही शाळेने आपला हा मूळ उद्देश अगदी प्राणपणाने जपला आहे. आता वळूया दुसऱ्या भागाकडे, आचरेकर पर्व, ज्याला आपण मुंबई क्रिकेटच्या सुवर्णकाळ म्हणू शकतो. इथे दिसणारं हे 1 रुपयाचं नाणं फक्त एक नाणं नाही बरं का, ती एक अतिशय सुंदर आणि ऐतिहासिक आठवण आहे. द्रोणाचार्य आणि पद्मश्री पुरस्कार विजेते महान प्रशिक्षक रमाकांत आचरेकर सर स्टंपवर 1 रुपयाचं नाणं ठेवायचे. नियम अगदी सोपा होता. जर एखाद्या गोलंदाजाने तरुण सचिन तेंडुलकरला बाद केलं तर ते नाणं त्या गोलंदाजाला मिळायचं. पण जर सचिन पूर्ण वेळ नाबाद राहिला तर ते नाणं सचिनचं. मुलांमधलं कौशल्य आणि जिद्द वाढवण्यासाठी वापरलेली ही खरोखरच एक अफलातून कल्पना होती. आचरेकर सरांच्या त्या कठोर आणि शिस्तबद्ध तालमीत याच एका शाळेने जागतिक क्रिकेटला सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, अजित आगरकर, प्रवीण आमरे, रमेश पोवार आणि नरेश चुरी यांसारखे अनमोल हिरे दिले. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. एकाच शाळेतून इतके जागतिक दर्जाचे खेळाडू तयार होणे हे खरोखरच थक्क करणार आहे. आणि आचरेकर सर म्हणजे फक्त क्रिकेटचे डावपेच शिकवणारे प्रशिक्षक नव्हते, तर ते मुलांच्या आयुष्याशी भावनिक पातळीवर जोडले गेले होते. याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे वानखेडे स्टेडियमवर सामने पाहता यावेत यासाठी त्यांनी स्वतःचा 13 वर्षांचा विद्यार्थी नरेश चुरी याला चक्क दत्तक घेतलं होतं. एका प्रशिक्षकाचं आपल्या विद्यार्थ्यांप्रती असलेलं हे अफाट समर्पण खरंच सलाम करण्यासारखं आहे. तिसरा भाग आहे खोड्या आणि मास्टर्स. पाहूया या दिग्गजांचं शाळेतलं बालपण कसं होतं. यातला हा किस्सा तर भन्नाटच आहे. सचिन तेंडुलकर एकदा इंग्लंडच्या दौऱ्यावरून एक मोठी किटबॅग घेऊन आला होता. तेव्हा एका मित्राने त्याला असं आव्हान दिलं की ही बॅग इतकी मोठी आहे की यात रिकी सहज मावेल. आता सचिनने ते आव्हान लगेच स्वीकारलं आणि आपला वर्गमित्र रिकी कुटो याला चक्क स्वतःच्या किटबॅगमध्ये कोंबून बाहेरून झिप बंद केली. काय सांगावं या मुलांच्या खोड्यांना. विशेष म्हणजे हे सगळेजण वर्गातले बॅकबेंचर्स होते. ओपिंगो बेंटिंगो सारखे खेळ खेळणं, वडापाववर मनसोक्त ताव मारणं आणि खोड्या काढल्यामुळे अनेकदा बाकावर उभं राहण्याची शिक्षा भोगणं हे त्यांचं रोजचं काम होतं. भविष्यातले हे एवढे मोठे खेळाडू सुरुवातीला किती साधे, खोडकर आणि एकमेकांसोबत घट्ट जोडलेले होते हे यावरून अगदी स्पष्ट होतं. पुढचा म्हणजेच चौथा भाग आहे अभ्यासक्रमातील बदल. जेव्हा आधुनिकता परंपरेला भेटते तेव्हा काय होतं ते पाहूया. 75 वर्षांच्या या जुन्या संस्थेला अलीकडेच एका मोठ्या शैक्षणिक बदलाला सामोरे जावं लागलं. झालं असं की 2018 मध्ये शाळा प्रशासनाने आधुनिक आणि आंतरराष्ट्रीय मानकानुसार ICSE बोर्ड लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र पारंपरिक SSC बोर्डावर विश्वास असलेल्या पालकांनी याला कडाडून विरोध केला. परिस्थिती इतकी वाढली की शेवटी यात नागरी अधिकाऱ्यांना हस्तक्षेप करावा लागला. अर्थात पालकांशी आणि अधिकाऱ्यांशी झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर शाळेने यात एक सुवर्णमध्य काढला. त्यांनी काय केलं तर 5वीच्या वर्गासाठी पारंपरिक SSC बोर्डाचे प्रवेश पुन्हा सुरू केले आणि त्याचवेळी खालच्या वर्गांसाठी नवीन आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम म्हणजेच ICSE लागू केला. अशा प्रकारे परंपरेचा मान राखत आणि आधुनिक जगाची गरज ओळखत शाळेने हे नवं पाऊल टाकलं. पाचवा भाग आहे व्यावसायिक शिक्षणाचा विस्तार. भविष्यासाठी लागणारी अत्यंत महत्त्वाची कौशल्ये.
शाळेच्या या अत्यंत महत्त्वाच्या पण फारशा चर्चेत नसलेल्या विभागाकडे थोडं लक्ष दिल्यास असं दिसतं की इथे ऑटोकॅड, मेकॅनिकल मेंटेनन्स आणि इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यांसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमांमधून थेट रोजगाराभिमुख कौशल्य शिकवली जातात. आजच्या या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा आणि तंत्रज्ञानाचा अनुभव देण्याचं महत्त्वाचं काम इथे अगदी चोख बजावलं जातं. आणि या विभागाची कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आहे. राज्यस्तरीय पुरस्कार विजेत्या मुख्याध्यापिका मेधा अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली या तांत्रिक विभागाचा निकाल चक्क 100% लागतो. याचा अर्थ असा की शाळेतल्या उत्कृष्टतेचा ध्यास हा फक्त क्रिकेटच्या मैदानापुरता मर्यादित नाही, तर तो शैक्षणिक यश आणि कौशल्य विकासामध्येही तितक्याच प्रकर्षाने दिसून येतो. आता इतका दैदिप्यमान इतिहास पाहिल्यानंतर साहजिकच एक प्रश्न पडतो की शारदाश्रमचा हा वारसा आज कोण पुढे नेत आहे. जुन्या पिढीने आपला ठसा उमटवला हे नक्की, पण आजच्या आधुनिक काळात शाळेचं नाव कोण उंचावतं आहे. चला तर मग या नव्या शिलेदाराची ओळख करून घेऊया. 6वा आणि शेवटचा भाग, नवीन क्रिकेट पिढी, इरा जाधवचा उदय. हे आकडे पहा. फक्त 114 चेंडूत तब्बल 182 धावा. MCA वुमेन्स क्रिकेट लीगमध्ये इरा जाधव हिने ही धडाकेबाज खेळी करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एवढ्या लहान वयात अशी परिपक्व आणि आक्रमक फलंदाजी करणं ही खरोखरच असामान्य गोष्ट आहे. भूतकाळ आणि वर्तमानकाळ इथे कसा जोडला जातोय हे इराचे प्रशिक्षक वैदिक मुरकर यांच्या प्रतिक्रियेतून अगदी स्पष्ट होतं. त्यांनी इराच्या मेहनतीशी, सरावातील सातत्याची आणि क्रिकेटप्रती असलेल्या समर्पणाची तुलना थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्याशी केली आहे. हा शाळेसाठी नक्कीच एक खूप मोठा अभिमानाचा क्षण आहे. आणि आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इरा ही मुंबईच्या 15 वर्षांखालील मुलींच्या संघाची कर्णधार तर आहेच, पण त्याचबरोबर ती अभ्यासातही अजिबात मागे नाही. ती सातत्याने 80% अधिक गुण मिळवते. एक आधुनिक शारदाश्रम विद्यार्थी उच्च दर्जाचा खेळ आणि शैक्षणिक प्रगती यांचा किती उत्तम समन्वय साधू शकतो हेच ती आपल्या उदाहरणातून सिद्ध करत आहे. या सविस्तर विश्लेषणाच्या शेवटी एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. शारदाश्रम आपला अभ्यासक्रम बदलत आणि सुधारत असताना या संस्थेतील महानतेची आणि जिद्दीची मूळ भावना भारतीय गुणवत्तेचं पुढचं शतक कसं घडवेल. बदलत्या काळानुसार स्वतःला बदलत असतानाही आपला मूळ गाभा टिकवून ठेवण्याची या शाळेची क्षमता नक्कीच प्रेरणादायी आहे. हा असा प्रश्न आहे जो भविष्याकडे एका नव्या आशेने पाहायला लावेल. याच विचारासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. धन्यवाद.